नमस्कार तुम्हा सर्वांना. तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. भरपूर महिन्यानंतर आज माझा व्हिडिओ येत आहे, खूप दिवसानंतर. आणि अशा काही गोष्टी दाखवायच्या आहेत ना, ज्या एका महिन्यामध्ये मी घेतलेल्या आहेत. 3 नवीन गोष्टी, तेच तुम्हाला दाखवणार आहे. आता मी तयार झालेली आहे मी, आणि आता हे बाहेर झालो आहे, तर तुम्हाला बाहेरचं पण दाखवते कुठे चाललोय ते. आणि घरी आल्यानंतर घरी काय काय घेतले, काय शॉपिंग केले ते पण दाखवते. आम्ही खाली आलोय बोलल्याप्रमाणे, आणि पावसाचं वातावरण आहे पण पाऊस काही येत नाहीये. मुंबई गोवा नॅशनल हायवे. हा, मुंबई गोवा नॅशनल हायवे आहे. पावसामुळे मस्त हिरवंगार झालेलं आहे, आणि रस्त्याच्या मध्ये कचरा पण आहे. आता पेट्रोल भरायला पहिला चाललोय, टाकी फुल करायला. आणि ती फुल असेल तर नंतर पुढची सगळी कामं होतील. ही साबणाची कंपनी आहे, हिंदुस्तान युनिलिव्हर. सगळे साबण निरमा या कंपनीमध्ये बनतो. सगळ्या इथे कंपन्या आहेत. हीच तेवढा चांगला वास बाहेर देते, नाहीतर बाकीच्या कंपन्या इतक्या घाण वास सोडतात ना, का श्वाससुद्धा घेऊ वाटत नाही. सगळा चिखल झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे पण स्किप करू नका. हा बघा, ही HUL दाखव, बघा ना, भारी ना. आलोय पेट्रोल पंपावरती, पेट्रोल भरून भेटते तुम्हाला. अजून पैसे नाही. पावसामुळे ना कंटिन्यू व्हिडिओ काही करायला जमला नाही. आता सामान घेतलंय ना, काही खायचं ते दाखवते मी तुम्हाला. दिसतंय ना हे. बॉर्बनचे पॅकेट एकदमच आणून ठेवले, सारखं सारखं खाली जावं लागतं याच्यासाठी. बटर खायचे होते मला, मग ते पण आणले. आवाज नाही येणार. बघा, गुलाबजाम पॅकेट, गुलाबजामचं पॅकेट बाय 1 get 1 फ्री भेटले म्हणून हे पण 2 घेतले. आणि जास्त तर मॅगीच आहे, मॅगीचेच मला वाटतं पैसे जास्त झाले. एवढ्याशा सामानाचं इतकं मोठं बिल पण बघा, 1320 झालंय बिल. 1320. काही सामान नाहीये तरी पण 1320 झाले. हा ना, प्युरेट पण घेतलेला आहे. 1च महिना झाला ह्याला घेऊन. सगळ्यात आधी हा घेतला आम्ही. हा असा चालू होतो, चालू करून दाखवते. असं दाखवा ना, जवळ दिसतोय. हा असा चालू होतो, पाण्याचा प्रॉब्लेम नाही आता. कंटिन्यू पाणी, आणि फिल्टरचं पाणी आहे. चालू झालंय. हा एक घेतलेला आहे. आणि ना, हा होम थिएटर घेतलाय मी. हा मला बरेच दिवसापासून घ्यायचा होता. खूप इच्छा होती घ्यायची. इतका मोठा पाहिजे, ज्याला टीव्हीचा आवाज इथे कनेक्ट होईल. आणि होतो पण तो. आणि त्याच पॅटर्नमध्ये घेतलेला आहे मी. तुम्ही बघू शकता किती मोठा आहे. हा मला पाहिजेच होता, आणि फायनली ती माझी इच्छा झाली पण पूर्ण. आणि दुसरी म्हणजे इतकी मोठी टीव्ही, हे पण माझं एक स्वप्न होतं. असं पुढं उभं राहिलं की मागे बॅकग्राऊंडला एवढी मोठी टीव्ही पाहिजे. मोठी, आता खूपच मोठी झाली असं वाटतंय. माझ्यापेक्षा टीव्हीच मोठी दिसते. मग बघू शकता किती मोठी टीव्ही आहे. जरी व्हिडिओतून जरी छोटी दिसली ना, तरी ती रिअलमध्ये खूप मोठी आहे. 55 इंचाची टीव्ही आहे, एमस्टडची. ही घेतलेली आहे. आधीची टीव्ही अचानक बंद पडली, ती रिपेअरिंग होत होती पण मला घ्यायची नव्हती करून रिपेअरिंग, पण मोठी घेतली टीव्ही. जाऊन दाखवा टीव्ही. व्हिडिओत जरी छोटी दिसत असेल किंवा फोटोमध्ये, तरी ती रिअलमध्ये खूप मोठी आहे. ज्यांना इंचामधलं आणि टीव्हीमधलं माहीत असेल ना, तेच समजू शकतात किती मोठी टीव्ही आहे ती. चालू करून दाखवते मी तुम्हाला. टीव्ही चालू होते.
आता मी स्वतः माझे व्हिडिओ माझ्या टी व्हीला बघते, दिसतात. कशी वाटते टी व्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि कसं वाटलं. माझे व्हिडिओ बघायचे असतील ना आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि ह्या वस्तू माझ्या कशा वाटल्या नाही पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.